संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे 3-4 कोटी खर्च करून बांधलेला होता। गेल्या 4-5 वर्षापासून तो तलाव बंद आहे। त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूची गैरसोय होत असल्या कारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले। विजापूर रोड, धुळे, सोलापूर व होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूच्या सोयीसाठी सुमारे 3 कोटी खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता। तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते। गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही। त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपटू, मोठे खेळाडू कसे निर्माण होतील? नागरिकांचा कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडव्हेंचर पार्क सारखे वस्तू उभारले जातात, पण त्याची निगा घेतली जात नाही। महापालिका प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जो या विजापूर रोडमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहे, सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय तलाव बांधण्यात आला। पण गेल्या 5 वर्षापासून विविध कारणामुळे या तलावाला गळती लागल्यामुळे हा तलाव 5 वर्षापासून बंद आहे। त्यामुळे होडगी रोड, धुळे, सोलापूर व विजापूर रोड येथील नागरिकांना व जलतरणपटू यांना सराव करता येत नाही। जर 3.5-4 कोटी जनतेच्या कररूपी पैशाने हे जे तलाव बांधला आहे त्याची निगा राखण्याचं काम सुद्धा सरकारचं आहे, पण असं होताना दिसत नाही। त्यामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यासारखा वाहून गेलेला आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या जलतरण तलावामध्ये रिकाम्या स्विमिंग टँकमध्ये पोहून आम्ही शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेतलं आहे। जर आगामी काळामध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव तात्काळ दुरुस्ती नाही केलंच तर अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फासण्याचं आंदोलन या संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा आम्ही देत आहोत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।